विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्सच्या पुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत. इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 51 to 60. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक पेज नंबर 53 वरील हा घटक आहे, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. लेट्स लर्न. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 5 बंडल्स दिसत आहेत आणि 1 स्टिक दिसत आहे. प्रत्येक बंडल हा 10 स्टिक्सचा आहे, बरोबर आहे. म्हणून हे झाले 1 10, 2 3 4 and 5. जे बंडल्स आहेत त्याला म्हणायचं टेन्स आणि ह्या ज्या सुट्ट्या स्टिक्स आहेत त्यांना म्हणायचं युनिट्स. आता पहा, या ठिकाणी टेन्स किती आहेत? या ठिकाणी 5 बंडल्स असल्यामुळे 5 लिहिलेले आहे. युनिट्स किती आहे? 1 आहे, म्हणून या ठिकाणी आपण 1 लिहिलेले आहे. म्हणजेच काय, 5 टेन्स अँड 1 युनिट मीन्स 51. 51 या ठिकाणी स्पेलिंग दिलेला आहे आणि 51 हा नंबर दिलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूया, या ठिकाणी किती बंडल आहेत आपण काउंट करूया. 1 2 3 4 and 5. इथे 5 बंडल्स आहेत, म्हणजेच 5 टेन्स आहेत आणि युनिट्स किती आहेत? 2 युनिट्स आहेत. 5 टेन्स 2 युनिट्स मीन्स 52. या ठिकाणी 52 चं स्पेलिंग दिलेलं आहे आणि इथे 52 हा नंबर आहे. आता पुढे पाहूया, येथे 5 बंडल्स आहेत आणि 3 युनिट्स आहेत. म्हणजेच काय, 5 टेन्स अँड 3 युनिट्स मीन्स 53. त्यानंतर पुढे पाहूया, या ठिकाणी देखील 1 2 3 4 and 5 बंडल्स आहेत. 5 बंडल्स मीन्स 5 टेन्स आणि या ठिकाणी सुट्ट्या स्टिक्स किती आहेत? 4 आहेत. 1 2 3 and 4. 5 टेन्स 4 युनिट्स मीन्स 54. हे पाहूया, या ठिकाणी किती टेन्स आहेत? 1 2 3 4 and 5 टेन्स. आता युनिट्स किती आहेत? 1 2 3 4 and 5. म्हणजे युनिट्स पण 5 आहेत. 5 टेन्स 5 युनिट्स मीन्स 55. त्यानंतर पुढे पाहूया, इथे देखील किती टेन्स आहेत? 5 टेन्स आहेत आणि या स्टिक्स किती आहेत? 1 2 3 4 5 and 6. 6 युनिट्स आहेत. 5 टेन्स 6 युनिट्स मीन्स 56. त्यानंतर पुढे पाहूया, इथे किती बंडल्स आहेत? 1 2 3 4 and 5. 5 बंडल्स आहेत, म्हणजे 5 टेन्स आहेत आणि आता युनिट्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 and 7 युनिट्स. म्हणजेच काय, 5 टेन्स 7 युनिट्स मीन्स 57. त्यानंतर आता पुढे पाहूया, इथे देखील 5 टेन्स आहेत आणि आता युनिट्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 and 8. 5 टेन्स 8 युनिट्स मीन्स 58. आता आपण हे बंडल्स किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 and 5. हे 5 बंडल्स आहेत, म्हणजे 5 टेन्स आहेत. युनिट्स किती आहेत ते पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. हे आहेत 9 युनिट्स आहेत. 5 टेन्स 9 युनिट्स मीन्स 59. त्यानंतर आता आपण पुढे पाहूया, या ठिकाणी किती बंडल्स आहेत? 1 2 3 4 5 and 6. या ठिकाणी 6 बंडल्स आहेत, म्हणजेच 6 टेन्स आहेत.
आणि या ठिकाणी युनिट्स आहेत का तर नाही, म्हणजे युनिट्स 0 आहेत. 6 tens 0 units means 60. धन्यवाद.